आपल्या गावामध्ये सरपंचाची निवडणूक आहे. हं, हं. हं. हो. आणि त्याच्यासाठी ना 4 कॅन्डिडेट 4 उमेदवार आहेत. हं, हं. हं. हो. आणि मी सुज्ञ मतदार म्हणून या 4 जणांची मुलाखत घेणार. बरं, हं. बरं. हो, हो. आणि आपण कसं करूया, की तूच आलटून-पालटून 4ही उमेदवार कर. मी हं, हं. हं. हो, हो. आणि एक उमेदवार आपण बघूया आणि त्या उमेदवाराचा हं. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या उमेदवाराची मानस प्रतिमा काय बरं आहे, हं. ह्याच्यावरती मग आपण चर्चा करू. म्हणजे आपल्याला समजेल की 4 खांब कशी आहेत कसे? आणि हा बरोबर. 4 खांबी मंडप स्वप्रतिमेचा, हो, हो. मानस प्रतिमेचा कसा तयार होतो. नमस्कार. नमस्कार. अ, आज एक सुज्ञ मतदार म्हणून तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. धन्यवाद. पहिल्यांदा विचारतो तुम्हाला, की ह्या निवडणुकीला उभं राहावं असं तुम्हाला का बरं वाटलं? कारण आता मी तसा रिटायर झालेलो आहे. मुलं शेतीमध्ये काम करतायत. मग म्हटलं की रिकामा वेळ कुठे घालवायचा? तर शेतीमध्ये रिटायरमेंट नसते. म्हणून मी म्हटलं की चला आपण सरपंचाचं इलेक्शन लढवूया. धन्यवाद. पण म्हणजे समाजासाठी काहीतरी करावं वगैरे अशी इच्छा तुमच्या मनात आहे का नाही? अ, आहे ना. म्हणजे समाजासाठी जेवढं काही करता येईल, तेवढं करण्याचा प्रयत्न करू. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टी त्या वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद. तुम्ही आता निवडणूक लढवणार, जनसंपर्क तुमचा खूप छान आहे असं तुम्हाला वाटतं? का नव्याने जनसंपर्क करायला लागेल असं तुम्हाला वाटतं? अ, आतापर्यंत गावामध्ये वेगवेगळ्या जे काही कार्यक्रम झालेले आहेत, तिथे मी दैनंदिन हजेरी दिलेली आहे. गावात प्रत्येक गल्ली-गल्ली मला माहीत आहे. मी रोज सकाळी फिरतो पण. त्यामुळे माझा जनसंपर्क हा खूप चांगला आहे, असं मला वाटतं. धन्यवाद. समजा तुम्ही या निवडणुकीमध्ये ना निवडून आलात. हं. तर ह्या पुढची तुमची महत्त्वाकांक्षा काय बरं असेल? अ, जेवढे दिवस लोक सेवा करण्याची संधी देतील, तेवढे दिवस लोकांची सेवा करणे, हेच माझं उद्दिष्ट असेल. बरं. आणि समजा तुम्ही हरलात ही निवडणूक तर? अ, तसं खरं तर वाटत नाही हरेल म्हणून. कारण तसा विश्वास आहे, की आपण निवडून येऊच. या गावामध्ये गेली 60 वर्ष मी या गावामध्ये राहतो. त्यामुळे प्रत्येकजण मला नीट ओळखतो. त्यामुळे मला असं वाटत नाही, की हरेल. पण जर समजा हरलो, तर हरलो. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. बरं. समजा तुम्ही जिंकलात. हं, हं. आणि ज्याच्या विरुद्ध तुम्ही निवडणूक जिंकलात, तो तुमच्या ओळखीचाच असणार. हं. कारण तुम्ही इतके वर्ष ह्या गावात राहताय. तर असा तुमचा विरोधक, जो तुमच्या विरोधात उभा राहिला होता, तो समजा बाजारात भेटला, तर तुम्ही कसे वागाल? हं. त्यानं नमस्कार केला, तर नमस्कार करील. नाही केला, तरी त्याचा काही मनावर फारसा राग धरणार नाही आणि आपण आपलं निघून जाऊ. हं. म्हणजे मला असं वाटतं, की तुमच्या मनामध्ये हे जे सगळे विचार आहेत, हां, ते खूपच स्पष्ट दिसतायत मला, परखड दिसतायत मला. येणाऱ्या निवडणुकीसाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला काय वाटत होतं माहिती आहे का पाहताना, की यंत्रासारखा, यांत्रिक, हो, 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 मेकॅनिकल, हो, रोबो, हो, हां. हो. तुला काय वाटत होतं करताना? अ, सर मी ना गावातले काही लोकं ऑब्झर्व्ह केलेले. ते हं, वेगवेगळ्या म्हणजे स्वभावाच्या जातकुळीचे. हं. तर त्याच्यातला हा जो आहे ना, तो हा तुम्ही यांत्रिकी म्हणता मला ना असं थोडासा आमच्या गावातला एक सावकार माणूस आहे. हं, तो हं. असाच आहे. म्हणजे प्रत्येक हिशोब म्हणजे घास सुद्धा तो असा म्हणजे हां. हां, मोजून आणि विकत खाणारा. म्हणजे लेकरांना भरवताना पण ह्याचा काय फायदा होणार आहे पुढे आपल्याला भविष्यात. तर बरोबर. तो असा किंवा त्या घासामध्ये नेमके तांदळाचे हो, दाणे किती हो, आहेत किती. हो, हो, याचा हो. हिशोब ठेवणारा. हो, 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 हं. हो. म्हणजे ह्या तऱ्हेची जी माणसं असतात ती खूप काटेकोर असतात काटेकोर. हो, हो. आणि त्यांना अ, शब्दांच्या पलीकडचे अर्थ वगैरे काही कळत काही नाहीत. नाही. हो, हो, हं. हो.
आणि ते कोरडे असतात मुख्य हो, म्हणजे. हो, काय. म्हणजे हा माणूस तू जो दाखवलास हो, हो. तो धन्यवाद सुद्धा हो. कसा म्हणत होता, हो, की जणू काही उपकार केले म्हणजे असा हां, ते हा उपकारच, हो, पण हो. धन्यवाद म्हणजे पूर्णविराम होता तो. हो. म्हणजे त्याच्या त्याच्या संवादाच्या व्याकरणामध्ये धन्यवाद म्हणजे पूर्णविराम, आता पूर्णविराम. पुढचा प्रश्न आता पुढचा विचारा. हो, 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 नाही का? हो. आता हे झालं. आता हे आता झालं. पुढचं. आता हां, पुढचं. हां. हं. तर अशा तऱ्हेची जी मंडळी असतात, की ज्यांना आपण म्हणतो तटस्थ हं. किंवा पॅसिव्ह, आणि त्यामध्ये ते अतिशय कॉन्क्रीट, मूर्त, वरवरचं असं बघतात. हो, हो. शब्दांच्या पलीकडचा अर्थ हो. ते बघत नाहीत. चौफेरपणा नसतो ते. चौफेरपणा त्यांच्यामध्ये नसतो आणि त्याच्यामुळे ते झापडं लावलेल्या हो. जनावरासारखे ते जात हो, राहतात. हो, हं. हो, हो. तर ह्यांच्यामध्ये तसा इनिशिएटिव्ह नसतो हं. किंवा हे लोक कल्पक नसतात. हं. तर आपला मुद्दा काय चालला होता, की असा जर माणूस असेल, हं, हं. तर त्याच्या मानस प्रतिमेमधलं त्याचं विधान, त्याचं स्टेटमेंट स्वतःबद्दलचं काय बरं असेल? हं, हं. हं. तर याचं स्टेटमेंट असं असेल, मी आहे, कंसात इतकंच. हो, हो. मी आहे इतकंच. इंग्रजीमध्ये आय ॲम. हं, आणि त्याच्यानंतर एक मोठाच्या मोठा पूर्णविराम. हं, हं. हं. म्हणजे हा जो तटस्थ माणूस आहे, हा माणूस भावनिक दृष्टीनं कशात इन्व्हॉल्व होत नाही. हो, हो. सगळं त्याचं मोजून मापून असतं. म्हणजे आमच्या वर्गामध्ये जसे घोकमपट्टी हुशार मुलं असतात, की तेवढंच करायचं आणि तितक्याच्या बाहेरचं जरी विचारलं तर ते असे डळमळून जातील. तेवढंच पण नेमकं. त्याला आपल्या मराठीत एक चांगला शब्द आहे, पोपटपंची. हां, पोपटपंची. तर हा हां. पोपटपंचीवाला हं. हा जो सेल्फ बिलीफ होता, ज्याला आपण म्हणू आय ॲम, मी आहे इतकंच. हो, हो. हा आपला एक पहिला खांब असतो बरं का, हो. तटस्थपणाचा. तर आपण टोटल 4 खांब बघणार आहोत. हो, हो. तर त्यातला तटस्थ म्हणजे पॅसिव्ह हा आपण पहिल्यांदा बघितला. हो.